पुणे आणि कोयता गँग आता एक प्रकारे समीकरण झालेलं आहे. म्हणजे ज्या पुण्याची ओळख ही सांस्कृतिक शहर म्हणून होती, ती आता कोयता गँगचं शहर म्हणून होत आलेली आहे. अनेक घटना आपण रोज बघतो आहे, ज्याच्यामध्ये अनेक अल्पवयीन मुलंसुद्धा आहेत, की जे किरकोळ भांडणांवरनं एकमेकांवर कोयत्याने हल्ले करत असतात. आणि या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर राजरोसपणे सुरू असतात. यांच्यावर कुठलाही अंकुश आता ठेवला जात नाहीये. अशीच घटना ही काल संध्याकाळी घडलेली आहे. काल संध्याकाळी पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये घडलेली अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही घटना आहे, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती ही त्याच्या दुकानाच्या बाहेर उभी होती आणि त्यावेळेस तिथे 7 ते 8 तरुण येतात, ज्यांच्याकडे कोयता असतो. ते त्याच्याशी बोलायला लागतात आणि अचानक त्याच्यावर कोयत्यांनी हल्ला करायला सुरुवात करतात. याच्यामध्ये तो तरुण पळून जायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यावर वार केलेले असतात. त्याच्या डोक्यात आणि त्याच्या छातीवर कोयता लागतो. त्याच्यामध्ये तो जखमी होतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. ही घटना जितकी सोपी आहे तितकी नाही आहे, कारण याच्या मागे एका टोळीचा देखील सहभाग आहे. याच्या मागे एक मोठं रॅकेटसुद्धा आहे. ते काय आहे ते सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तुम्हाला आठवत असेल तर सप्टेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षी निलेश घायावळ हा लंडनला पळून गेला होता. निलेश घायावळ, तुम्हा सगळ्यांनाच हे नाव परिचित असेल. एक नामचीन गुंड पुण्यातला, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मकोका अंतर्गत सुद्धा त्याच्यावर कारवाई केलेली आहे. पोलीस जेव्हा त्याला अटक करायला गेले होते त्यावेळेस लक्षात आलं की हा परदेशामध्ये पळून गेलेला आहे. अर्थात निलेश घायावळला परदेशात पळून जायला कुणी मदत केली, त्याचा पासपोर्ट याआधी जप्त का करण्यात आला नव्हता, असे अनेक प्रश्न विचारले गेले होते. निलेश घायावळ हा मूळचा अहिल्यानगरचा आहे. त्याच्या पासपोर्टवरच्या पत्त्यावरनं सुद्धा अनेक प्रश्न हे त्यावेळेस विचारले गेले होते. पुणे पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित होतं की अहिल्यानगरच्या पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित होतं, असे अनेक वाद ह्या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. पण निलेश घायावळ हा लंडनला पळून गेला होता. लंडनमध्ये त्याचा मुलगा शिक्षण घेतो आहे आणि सध्या निलेश घायावळ हा लंडनमध्येच असल्याचं सुद्धा सांगण्यात येते. त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा काढली होती, पण त्याचा काही कुठलाही पत्ता लागू शकला नाही. आता हा निलेश घायावळ जरी लंडनमध्ये असला तरी सुद्धा लंडनमधून तो पुण्यामध्ये सूत्र हलवतोय. ती कशी, तर कालची घटना ही त्याच संदर्भातली आहे. काल ज्या तरुणावर हल्ला झाला त्याचं नाव आहे अमित शिंदे. या अमित शिंदेचं आणि निलेश घायावळचं कनेक्शन काय आहे, तर अमित शिंदे याने निलेश घायावळच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती. ही तक्रार काय आहे, तर या अमित शिंदेचं एक दुकान आहे, मोबाईलचं दुकान आहे कोथरूडमध्ये, ज्याच्यामध्ये मोबाईल्स आणि सिम कार्ड्स हा विकत असतो. तर निलेश घायावळनी जे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामधल्या एका गुन्ह्यामध्ये त्याच्या दुकानामधनं जे सिम कार्ड घेतलं होतं त्याचा समावेश होता. त्या सिम कार्डच्या आधारे त्यांनी एक्स्टॉर्शन असेल किंवा इतर गुन्हे हे केले होते आणि याच विरोधात या अमित शिंदेने निलेश घायावळच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आता जेव्हा पोलिसांनी घायावळच्या विरोधात मकोका लावला, त्याचा आधार घेण्यासाठी अनेक गुन्ह्यांचा सहभाग घेतला होता आणि याच्यामध्ये जो अमित शिंदे आहे त्याच्या गुन्ह्याचा देखील सहभाग होता. या सगळ्यामधनं निलेश घायावळ मकोका देखील लावण्यात आला होता, दाखल झाला होता. अर्थात निलेश घायावळ तर आता भारतामध्ये नाहीये, पुण्यामध्ये नाहीये, पण त्याची टीम, त्याची टोळी ही अजूनही सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कालचा हल्ला याच रागामधनं झालाय असं सांगण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये निलेश घायावळच्या विरोधात तक्रार का दिली म्हणून हा हल्ला करण्यात आलेला आहे. तुम्ही या CCTVच्या जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बघताय की जो तरुण आहे अमित शिंदे, जो कोथरूडमध्ये त्याचं दुकान आहे त्याच्या बाहेर तो उभा आहे. त्यावेळेस तिथे काही तरुण येतात, त्याशी बोलायला लागतात आणि एक तरुण त्याला मारतो आणि त्यानंतर त्याच्यावर जे बाकीचे तरुण आहेत ते कोयते घेऊन लागतात, त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात करतात. संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास झालेली ही घटना आहे. तुम्हाला डे लाईट पण तिथे दिसती आहे, आजूबाजूला लोक जाताना येताना दिसत आहेत, गजबजीचा भाग आहे आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचा हल्ला होतो हे अत्यंत गंभीर मानलं जात आहे. अर्थात पोलिसांनी याच्याबाबतची वेगळी माहिती दिली. पोलिसांचं म्हणणं आहे की घरगुती वादातनं हा हल्ला झालेला आहे आणि निलेश घायावळच्या टोळीचा या हल्ल्याशी संबंध नाहीये असं त्यांचं या सगळ्याबद्दलचं म्हणणं आहे. पण साधा प्रश्न आहे की कुठल्याही घरगुती वादातनं हल्ला होत असेल तर 7 ते 8 तरुण असे येतात का, ते कोयते घेऊन येतात का, घरगुती वाद हे घरात मिटवले जातात का, असे दुकानाच्या बाहेर कोयते मारून मिटवले जातात, हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे जरी थेरी ही वेगळी सांगितली जात असली तरी सुद्धा जी माहिती समोर येते त्याच्यामधनं निलेश घायावळच्याच लोकांनी हा हल्ला केल्याचं आता म्हटलं जात आहे. आश्चर्य म्हणजे अद्याप पोलिसांनी कोणालाही या गुन्ह्यामध्ये अटक केलेली नाहीये. म्हणजे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत तरी कुठली अटक झाली नव्हती, कारण हे जे सगळे तरुण होते हे त्या घटनास्थळावरनं पळून गेलेले आहेत. या अमित शिंदेला आता रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि त्याच्यावर उपचार देखील सुरू आहे. त्यामुळे एकीकडे पुणे पोलीस सातत्याने दावा करतात की आम्ही या कोयता गँगवर कंट्रोल आणलेला आहे, पण नेहमी म्हणजे काही दिवसांनी, काही महिन्यांनी, 15-20 दिवसांनी सातत्याने पुण्यातल्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये असे कोयत्याचे हल्ले होत असतात. 2 गटांमधले गँग वॉर्स होत असतात, खुनाच्या घटना तर सातत्याने घडत असतात. त्यामुळे जे सांस्कृतिक शहर आहे ते आता गुन्हेगारीचं शहर होतंय का, असा प्रश्न या सगळ्यामधनं निर्माण झालेला आहे.
तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.